नमस्कार मंडळी. आज आपण आलो होतो सकाळी लवकर, थोडंसं 6, 6:30, 7ला आलो होतो. तर एवढं वाजलं नाही, एक अर्धा तास बुकिंग वाजलं नाही. पहिली बुकिंग आपल्याला भेटलेली आहे बाणेर. चला बघू आता बाणेरचे किती पेमेंट मिळणार आहे आणि किती वेळ लागेल बाणेरला जाण्यासाठी. आजचं वातावरण बघायला गेलं तर पावसाचं आहे, हे बघू शकता तुम्ही. कलरफुल पाऊस वाटतोय आणि म्हणजे निसर्ग पूर्ण पावसासारखा झालेला आहे. पडेल का नाही हे माहिती नाही आपल्याला अजून. तर ते पडेल नाही तर नाही पडेल. पहिले हा पिकअप पडलेला आहे, पहिलं पिकअप करू आपण, नंतर बघू आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठली पडते, किती वेळ ह्या राईडला लागणार आहे हे बघू पहिले. 6-5 आत्ता आपला ड्रॉप झाला. आपण आलेलो सेंगर रोडवरनं बाणेरला येताना सेंगर रोडला पाऊस नाही, पण बाणेरला रिमझिम चालू झालेला आहे. म्हणजे वाकड, हिंजवडी, पुनावळी ह्या साईडला पाऊस बऱ्यापैकी थेंब चालू झालेला आहे. आणि आपली ही राईड होती कम्प्लिटली 295 रुपये दाखवलेले. 300 रुपये आपल्याला कॅश भेटले आणि कस्टमरला 5 रुपये सुट्टे नव्हते देण्यासाठी. तर कस्टमरला पेमेंट कशी गेली ते बी बघा. कस्टमर एखादा सोडतो, पण ह्या कस्टमरने ऑनलाईन रिटर्न 5 रुपये केले आपण त्यांना. चला बघू आता नेक्स्ट राईड, सेकंड राईड आपल्यासाठी इथनं कुठली असेल हे बघू. आत्ता आपण आलेलो बाणेरवरनं कल्याणनगरमध्ये. कल्याणनगरचे रॅपिडोने दाखवले 308 रुपये आणि मीटरने झाले 328 रुपये, म्हणजे 20 रुपयाचा फरक पडला. आता बघू कल्याणनगरमध्ये बसलोय. कल्याणनगरमधनं तिसरी राईड आता आपल्यासाठी कुठली पडेल, जी काही गॅरंटी नाही आहे आणि कुठं जाईल हे बघू आपण. आणि आजचा धंदा सकाळच्या पिरियडमध्ये किती होईल हे बघू. कल्याणनगरमध्ये आल्याच्या नंतर आपला पूर्ण सडलोय आता आपण. आता ही उचलली आहे एक बुकिंग वडगाव, म्हणजे विमाननगर उचलली आहे. चला बघू आता विमाननगर कितीचे आणि किती मिळतात, किती किलोमीटरवर. तर ही पण बुकिंग ड्रॉप झाली. आपल्याला दाखवले कॅश कलेक्टरसाठी 48 रुपये उबरने आणि आपल्याला दिले 45 रुपये. चला झाले आता तिसरी बुकिंग ड्रॉप झाली, तिसरी बसली लोकल. आत्ता आपण आलोय विमाननगरमध्ये. तर विमाननगरमध्ये आलोय तर नाश्ता करू. नाश्त्याचं तो पण इथं अन्नाचा वडा चांगला असतो इथं. चला बघू आपण अन्नाचा वडा खाऊन बघू. हा आहे तो नाश्त्याचा पॉइंट. त्याच्याबरोबर अपोजिट धंदा तर सकाळच्याच बुकिंग येतात आहेत. दुपारच्या नंतर पूर्ण थप व्हायला लागले. आता दुपारच्या नंतर काय नाही, एक अर्धा तास बसू आता एक राईड पडली आहे. तर चला बघू आता ही राईड कुठली आहे मलाही नाही माहिती. स्टुडंट राईड आलेली आहे. स्टुडंट राईड मीटरने होतंय का नाही ते नाही माहिती आपल्याला अजून. करू चेक आता काय होतंय काय नाही. म्हणजे पिकअप लोकेशन कुठलं आहे, एमेनॉरा मॉल, विमाननगरचं जे मॉल आहे तिथनं पिकअप लोकेशन. आता बघू कस्टमरने स्टुडंट राईड बुक केलेली आहे. कस्टमर कुठं चाललं आहे हे बघू आता. 200 पैसे। स्टूडेंट राइड है तुम्हारी। क्या? स्टूडेंट राइड बुक की है तुमने। हाँ।
फिर मीटर से है ना, मीटर से नहीं, जो उसमें है उस पे ही किया ना, रैपिडो पे जो payment रैपिडो पे स्टूडेंट राइड, स्टूडेंट आईडी दिखाओ। है ना स्टूडेंट। हाँ, दिखाओ ना। और इधर क्या काम करने के लिए आए हो ये भी बताओ मेरे को, हमको, क्योंकि ये भी बताना पड़ेगा। ये स्टूडेंट आईडी ना। हाँ, तो कॉलेज कौन सा है? आजम कैंपस मेरा पहले की आजम कैंपस ना। तो इसलिए तो स्टूडेंट आईडी हम लोग ने ये की है ना, स्टूडेंट झालं बाबा। स्टुडंट राईड होती म्हणून ह्यांना सोडण्यात आलं। मला स्टुडंट राईड फक्त यांचे स्टुडंट आय डी नसावी पाहिजे होती, मग आपण बोललो असतो काय ना. आता स्टुडंट आय डी होती म्हणून आपल्याला बोलता आलं नाही जास्त. चला नेक्स्ट राईड भेटली आपल्याला आता वारजे. चला बघू आता वारजे कितीची आहे आणि किती रुपये मिळणार आहे आपल्याला. मेन म्हणतो ह्या एरियातनं आपल्याला बाहेर निघायचं, दुसरं काहीच नाही म्हणलं. $178. वारजेचा ड्रॉप झाल्याच्या नंतर वारजेला आपल्याला 177-78 भेटलेले 10 किलोमीटरला. आणि आत्ता बसले आपल्याला सनसिटी आनंदनगर. आपल्याला घरी जायचं होतं थोडंसं, तर बरोबर पॉईंटला सनसिटी आनंदनगर भेटली. चला बघू आता आनंदनगर किती रुपयाची आहे. तर आजची टोटल बघू आपण. ओलाने किती दिली? फक्त 70 रुपये दिलेत ओलाने. म्हणजे ओलाने आज काहीच राईड दिल्या नाहीत. फर्स्ट राईड म्हणजे आपल्या उबेर दादाने किती दिली इन्कम? उबेर दादाने दिली आहे 516 रुपये. 516. लास्ट येतं रॅपिडो. ऑर्डर प्राप्त करने के लिए रॅपिडो दिले 485 रुपये. टोटल झाली 1070 रुपये. त्याच्यातले 200 रुपयाचा गॅस आणि 100 रुपये खाण्यासाठी. फक्त टोटल उरलेली आहे 700-750 रुपये.